तुम्हाला माहिती आहे काय, प्रतीक जवळ आता खूप पैसा येणार आहे, की मीनं एका बकेटीत आलू लावले, एसी मशीन बनाऊंगा, इधर से आलू डालो उधर से सोना निकलेगा. तेवढ्यात मम्मी म्हणे बाबू पैसे येतील तेव्हा येतील, तू पहिले नांदुऱ्यात जाऊन एक्झॉस्ट फॅन घेऊन ये. मग काय काढली आपली स्प्लेंडर आणि 360च्या स्पीडनं आलो नांदुऱ्यात. बजरंग बलीच्या पाया लागून मलकापूर रोडनं आलो सेंट्रल बँकेजवळ. रूपांकित इलेक्ट्रिकल्स अँड प्लंबिंग या दुकानावर. हे दुकान आपल्या मित्राचंच आहे. म्हटलं चला बा याच्या दुकानावर गेलो तर जरा पैसे तरी कमी करीन. योगेशले म्हटलं तो घरातली हवा गल्लीत फेकते तो पंखा पाहिजे आपल्याला. योगेश म्हणे अबे त्याला एक्झॉस्ट फॅन म्हणतात. म्हटलं हा तेच ते. तसं योगेशचं दुकान म्हटल्यावर किंमत पाहायचं काही कामच नाही. या ठिकाणी इलेक्ट्रिक फिटिंगचं सगळं सामान एकदम कमी किमतीत लावते गडी. मग ते घरातले प्लग अन बटन असो की केबल सगळा कंपनीचाच माल ठेवते, तसा काही वांधा नाही. एवढ्यात त्याच्या दुकानात गिराईक आला. म्हटलं कर बा तू गिराईक कर पाहिजे. मला इलेक्ट्रिक अन प्लंबिंगचं कोणतंही सामान घ्यायचं असलं की मी याच दुकानावर नेतो, कारण की योगेश ज्या भावात सामान विकत आणते त्याच भावात मला देते. आणि प्लंबिंगचं असं कोणतंच सामान नाही की जे या दुकानावर भेटणार नाही. यासोबतच या ठिकाणी सिलिंग फॅन, वॉल फॅन, मिक्सर, स्लॅपलेन, पीयूपीले लागणारे एलईडी लाईट, प्लंबिंग साठी लागणारं सगळं चिल्लर चाललर सामान या दुकानावर भेटते. तुम्हाला जर यातलं काही घ्यायचं काम पडलं तर या दुकानाला एकदा नक्की भेट द्या, कारण की योगेश भाव कमी लावते, त्याच्यानं तुमचाही फायदा होईल. आणि मेन विषय म्हणजे दुकान आपल्या माणसाचं आहे आणि आपल्या माणसाला मोठं करणं आपलं काम आहे. आणि नांदुऱ्यामध्ये सगळ्यात कमी रेट तुम्हाला याच दुकानावर पाहायला भेटेल. योगेशले म्हटलं हा पंखा ठेवतो अटीस, मी आलोच दाढी कटिंग करू. दाढी कटिंग करायला आलो तर अटी 2-3 नंबर होते. मग काय जराशी वाट पाहिली दाढी कटिंग केली. दाढी कटिंग झाल्यावर तो आपला पंखा घेऊन केला नांदुऱ्याला टाटा आणि भासा.